आज आपल्या सगळ्यांचं ह्या ठिकाणी स्वागत करत आहे। आज अतिशय गंभीर विषय आहे जो आपण ज्या संबंधित आपण प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत आणि तो म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात आणि खास करून सोलापुरात लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन, कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण कोलॅप्स झाली आहे, पूर्ण या ठिकाणी कोळंबली आहे आणि त्या संदर्भात आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत। ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या सुरुवातीलाच मी ह्या राज्याचे मुख्यमंत्री आणि तथा गृहमंत्री ह्यांचा मी राजीनामा मागत आहे। कारण का जे महाराष्ट्रात घडलं काही दिवसापूर्वी, एका लहान चिमुकलीचा त्या ठिकाणी बलात्कार केला गेला, तिची अतिशय वाईट पद्धतीत हत्या करण्यात आली। पॉक्सोच्या अंतर्गत हा गुन्हा आहे आणि जो तो नराधम आहे तो अजूनही त्याला सजा आणि शिक्षा झाली नाही आहे। शक्ती कायदा लागू केला असता तर 15 दिवसात त्याला खरं तर फाशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। त्या उलट काल मुख्यमंत्र्यांनी जल्लोष साजरा केला, पेढे वाटले आणि ह्याच्यावरून स्पष्ट होतं की मुख्यमंत्री असो, प्रधानमंत्री असो, BJPचा प्रत्येक कार्यकर्ता किंवा मंत्री असो, आमदार असो, खासदार, हे फक्त इलेक्शनसाठीच काम करतात। ह्यांच्यासाठी इलेक्शन पुरती सगळं आहे। इलेक्शनपासून दिवसाचा प्रारंभ होतो आणि इलेक्शन घेऊनच दिवसाचा समाप्ती होत असते। ह्यांना लोकांचं, जनतेचं एका लहान पुरोगामी महाराष्ट्रात एका लहानशा चिमुकलीवर एवढ्या वाईट पद्धतीत अत्याचार होऊन हत्या होते। तुम्ही खरं तर त्याची आठवण ठेवून, त्याची जाणीव ठेवून जल्लोष साजरा नसता केला आणि म्हणाला असता की तिच्यासाठी आम्ही जल्लोष करत नाही, तर थोडं तरी तुम्हाला काही माणुसकी आहे असं आम्हाला वाटलं असतं। पण त्या उलट तुम्ही पेढे वाटले, जल्लोष साजरा केला, जाहीर केलं। त्यानंतर तुम्ही उद्घाटनाचे कार्यक्रम घेतले। काही माणुसकीच राहिली नाही आहे ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये असं मला कुठेतरी वाटतंय आणि म्हणून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा त्या ठिकाणी दिला पाहिजे। कारण का ही एकच घटना नाही आहे। आज आपण सोलापुरात बघतो, मागच्या 3-4 दिवसात जवळजवळ 5-6 दिवसा दहाडा मर्डर झालेत, दिवसा आणि ते पण काही शहरी भागात, काही ग्रामीण भागात दिवसा मर्डर झालेत। कुठे तुमचं प्रशासन, कुठे लॉ अँड ऑर्डर, कुठे गृहमंत्र्यांना जर गृह खातं हाताळता येत नसेल तर स्वतंत्र एक खातं पोर्टफोलिओ निर्माण करा, द्या कोणातरी जबाबदारी। पण तुम्ही त्या उलट जल्लोष साजरा करताय। एका मुलीवर बलात्कार झाला, लहान 3.5 वर्षाची चिमुकली, एका नराधमाने बलात्कार केला, डोक्यात काठी मारली, तिला दात किळी बसली आहे, बघवत नाही आहेत, अंगावर, आमच्याच अंगावर शहारे त्या ठिकाणी येत आहेत। त्या नराधमाचा फोटो बघितल्यावर असं वाटतं की ह्याला तिथेच काहीतरी करावं। त्यांचे नातेवाईक आहेत ते म्हणतात आम्हाला द्या, आमच्या ताब्यात द्या, आम्ही कायदा हाती घेतो। म्हणजे डोक्यावरनं पाणी गेलंय। आज एवढी कोलॅप्स झाली आहे आपल्या महाराष्ट्रात लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन। प्रशासन उभं असताना प्रशासनाच्या समोर ह्या घटना घडत आहेत। प्रशासनाची पण सगळ्या बाबतीत मिलीभगत आहे। दिवसाधारे वाळू उपसा चालू आहे, त्यामुळे पाणी सोडत नाही आहे। त्या विषयावर मी नंतर, पण आज पॉक्सोच्या अंतर्गत सोलापुरात पण मागच्या आठवड्यात खूप मोठा पॉक्सोच्या अंतर्गत नाबालिग मुलींची प्रेग्नन्सीच्या केसेस आल्या। त्यांना पॉक्सोच्या अंतर्गत आपल्याला आयडेंटिटी नाही सांगू शकत, तरी त्या सगळ्या महिलांची आयडेंटिटी त्या ठिकाणी हॉस्पिटल प्रशासनाकडून लोकांना पब्लिक डोमेनवर ठेवण्यात आली। म्हणजे काही राहिलीच नाही आहे, नाही गांभीर्य राहिलं, ना माणुसकी राहिली, ना जाणीव राहिलं। आणि हे पुरोगामी महाराष्ट्र, एकेकाळी इथे काहीच व्हायचं नाही। आज आपल्या दुसऱ्या राज्यांसारखी क्राईम रेट चालली आहे महिलांवर होणारे। पॉक्सोच्या अंतर्गत जेव्हा पॉक्सोचं प्रमाण वाढतं तेव्हा त्या राज्याची लोकांमधली, पुरुषांमधली पेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांची विकृत मानसिकता दिसून येते आणि ही सत्ताधाऱ्यांची विकृत मानसिकता आहे। कारण का जेव्हा आपल्या घरातल्या मुलीवर असं होतं, मुख्यमंत्र्यांची पण मुलगी आहे, 2 सेकंड
2 सेकंड काय, जेव्हा जेव्हा आपण ते बघतो टी व्हीवर तेव्हा तेव्हा अंगावर शहारा होतो. आणि मग ते सगळं असताना तुम्ही जल्लोष साजरा करता, तुम्ही पेढे वाटता. त्या नराधमाला ताबडतोब फाशी झाली पाहिजे. शक्ती कायदा जेव्हा आमची सत्ता होती तेव्हा मी त्या समितीमध्ये होती, आम्ही अंमलात आणलेला. निर्भयानंतर आपण तो शक्ती कायदा महाराष्ट्र राज्यात आणलेला. तो लागू करा, त्याची अंमलबजावणी करा. कसली भीती आहे तुम्हाला? विकृत मानसिकता, आणि ती वाढत चालली आहे महाराष्ट्रात. का? कारण का वरपासून खालपर्यंत हे जे गुन्हेगार आहेत त्यांना सपोर्ट आहे. तुम्ही ठाण्याचं पण बघा, अनेक मी तुम्हाला सांगू शकते. आणि मग करतात काहीतरी, खरात असतील, हे असेल. विकृत मानसिकतेला वाव मिळत आहे सत्ताधाऱ्यांकडून. आणि मग तुम्ही महिला आरक्षणाचा विषय घेता, आणि मग तुम्ही महिलांचं सशक्तीकरणाचा विषय घेता, आणि मग तुम्ही महिलांना संरक्षण देण्याचा, जे आहे आता जे चालू आहे, तुम्ही त्याला जर सजा दिली तर कोणाची हिंमत होणार नाही. पॉक्सोचे अर्धे केसेस रिपोर्ट होत नाहीत, कारण का नातेवाईकांकडून केले जातात. हा सुटला तरी कसा मला सांगा? ह्याच्यावर 2 ते 3 केसेस आहेत पॉक्सोच्या. सुटला? पॉक्सो एवढा सिरियस कायदा आहे, सुटला कसा? कोणी बेल दिली, कोणी सोडलं? ही कारवाई, हे नेक्सस आहे. हे पूर्णपणे वरपासून खालीपर्यंत नेक्सस आहे, खालपर्यंत. आणि गृहमंत्री मजा करत फिरत आहेत. गांभीर्य राहिलं नाही आहे. रेप्स होत आहेत तर होऊ देत, लहान मुलींवर बलात्कार होत आहेत तर होऊ देत, लहान मुलींची चेचून हत्या होते तर होऊ देत. तिच्या तोंडात म्हणे PM रिपोर्टच्या नुसार सॉक्स कोंबला गेला, कारण का तिने आवाज नाही करावा. नशीब, आता तरी नशीबच म्हणावं की CCTV फुटेज सापडलं, नाही तर ओरिसामध्ये पण काय हालत आहे. सापडल्यावर गुन्हा दाखल होतो. तसंच महाराष्ट्रात होत चाललंय. दुर्दैव आहे, वाईट वाटतं. एक महिला प्रतिनिधी म्हणून आम्हा सगळ्यांना, की शासनच काही करायला तयार नाही आहे, मुख्यमंत्री स्वतः काही करायला तयार नाही आहेत. म्हणून या गोष्टीचा निषेध करते. आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा राजीनामा मागतोय. पूर्णपणे प्रशासन वरपासून खालपर्यंत हे बदललं गेलं पाहिजे. आज जर कोणाला जाणीव नसेल, तुम्ही संविधानाची शपथ घेऊन ह्याच्यात येता, पण आज तुम्हीच जर रेपिस्ट असेल, बलात्कारी असतील, वाळू माफिया असतील, गुन्हेगार असतील, जर तुम्ही त्यांना पाठीशी घालत असाल तर तुम्हाला ना प्रशासनात ना शासनात राहण्याची काही अधिकार आहे. ताबडतोब राजीनामे द्यायला पाहिजेत, सस्पेन्शन्स घ्यायला पाहिजेत, आणि त्या नराधमाला ताबडतोब सजा फाशीची मिळाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. काल पंढरपूरला त्या चिमुकलीचे, अर्थात पॉक्सोच्या अंतर्गत जास्त मी नाही बोलू शकत, पण तिचे काही नातेवाईक आहेत, आणि त्यांना काल माझी त्यांच्याशी चर्चा झाली संध्याकाळी, आणि ते आपल्याशी 2 शब्द बोलतील. त्यांची मागणी काय ते मी कुलकर्णीजींना विनंती. नमस्कार. तर आमच्या कुटुंबियांची एकच मागणी आहे प्रशासनाकडे, की लवकरात लवकर त्या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी. आणि जर प्रशासन ते करू शकत नसेल, तत्काळ निर्णय जर घेऊ शकत नसेल, तर त्याला आमच्या ताब्यात द्यावं. आम्ही जो काय असेल ते योग्य निर्णय आम्ही घेऊ शकतो. 1 मेला ज्यावेळेस ही घटना घडली, आज 5 तारीख आहे, 2 दिवस आम्ही ते पार्थिव अंत्यविधी करण्यासाठी विलंब केला, की जेणेकरून आम्ही ते पार्थिव घेऊन रस्त्यावरती आक्रमक आंदोलन केलं की आम्हाला न्याय द्या. आम्हाला असं सांगण्यात आलं की आम्ही लवकरात लवकर तुम्हाला न्याय मिळवून देऊ, अशी आश्वासनं दिली आम्हाला. आज 5 तारीख आहे, तरी अजून काही दखल याच्यामध्ये विशेषरित्या घेतली गेलेली नाही. 7 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी त्या नराधमाला सुनावण्यात आली होती, पण त्याच्या पुढं काय? मला तुमच्यामार्फत फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे, की जर तो व्यक्ती, त्या व्यक्तीवरती 2 वेळा या गोष्टीचे केसेस चालू होते,
आणि तो न्याय व्यवस्थेची खिल्ली उडवून मोकाट फिरतोय, तर ही गॅरंटी कुणी घेऊ शकतं का की आज जे दुःख माझ्या कुटुंबियांवरती आहे, उद्या तो पुढं जाऊन आणखी कुठल्या तरी 3-4 वर्षाच्या चिमुकलीवरती आणखी बलात्कार करणार नाही, ह्याची शाश्वती कोण घेऊ शकतं? आणि माझा अजून एक प्रश्न आहे की आज सर्वसामान्य कुटुंब आहे आमचं, आम्ही काय फार मोठी माणसं नाही आहे, पण हीच घटना जर एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरी झाली असती, एखाद्या राजनैतिक माणसाच्या घरी झाली असती, तर किती दिवसात निकाल दिला असता त्यांनी, का असंच लांबणीवर ठेवलं असतं? म्हणजे सामान्य कुटुंबाच्या मुलीची न्याय व्यवस्थेमध्ये काहीही किंमत नाही असं साफ दिसून येतं यात. आमची प्रशासनाकडनं एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा, त्या चिमुकलीला न्याय मिळावा, आणि जर हे होत नसेल तर त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्यावं. आम्ही तुम्हाला दाखवून देतो की न्याय कसा द्यायचा असतो. एवढंच फक्त आमची विनंती, दुसरं काय. ह्या घटना घडतात त्यावेळेस आपण बघतो की 10-15 दिवस सगळं मीडिया असेल किंवा सगळे राजकारणी लोक असेल, हे सगळा आवाज उठला जातो, आणि त्याच्यानंतर दुसरं एखादं प्रकरण आलं की तो पाठीमागचे सगळे विषय आपण सगळे सांगितलं पण ते तसेच राहतात. तर यावर आपण काय ठोस उपाययोजना किंवा काय केलं पाहिजे? नाही, आम्ही, मला असं वाटतं मीडियाचा पण खूप मोठा रोल आहे. आता कालपर्यंत तुम्ही देत होता, आता लगेच बदललं आणि दुसरं काहीतरी नॅरेटिव्ह पेपरमध्ये सुरू झालं. शेवटी लोकांपर्यंत पोचण्यासाठी आम्हाला एकच माध्यम आहे, आणि ते म्हणजे मीडिया. मीडियानी पण हे उचलून धरलं पाहिजे. राजकीय पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नेहमी आंदोलनं केले जातात, पण मीडियामध्ये लोकांना जागृत करणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं कुठेतरी लोकांमधून एक उद्रेक होताना तुम्हाला लवकरच दिसेल, कारण का जसं मी म्हणाली, डोक्यावरनं पाणी गेलं आहे. आज सोलापुरातच आपण बघता की पूर्ण गुंड माफिया चाललं आहे, पूर्ण. म्हणजे पालकमंत्र्यापासून आमदारापर्यंत प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे मंगळवेढ्याला परवा पाणी सोडण्यात नाही आलं कारण का वाळू उपसा चाललेला, आणि त्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावर मी नंतर बोलीन, पण सगळ्या बाबतीत हे प्रशासनावर एवढा दबाव आहे. मग तुमचं वेगळे इकडे जे चालतात, मटका असेल, तुमचे बार्स असतील, काय चाललं आहे? सरसकट बंद करा, सगळं सरसकट बंद करा, होऊ दे कारवाई. पण नाही, आणि त्याच्यामुळेच मर्डर्स होत आहेत. 70 फूट रोडसारख्या ठिकाणी दिवसा मर्डर होतो म्हणजे काय? कोणाला भीती राहिली नाही आहे, भीती राहिली नाही आहे, जाणीव राहिली नाही आहे, पूर्णपणे कोलॅप्स झालं आहे. आणि इलेक्शनच्या वेळेस मात्र सगळ्यांवर गुन्हे दाखल करतात. मी तुम्हाला म्हणाल्याप्रमाणे फक्त इलेक्शन टू इलेक्शन, भाजपला दुसरं काही नाही. सत्तासाठी इतके हपापलेत की लहान मुलींवर बलात्कार होतोय आणि तुम्ही तिथे लक्ष देत नाही आहात. फक्त इलेक्शन, सत्ता, हावराटपणा. तुम्ही अवैध धंद्याचा मुद्दा उपस्थित केला, त्यांच्याच नीर आमदारांनी सुभाष देशमुखांनी सुद्धा विधानसभेत वारंवार 2 वेळा आवाज उठवला, त्याच्यानंतर कुठेतरी थोड्या कारवाई झाल्या. पण मला हेच दुर्दैव, मला हेच कळत नाही की सत्ता त्यांची, प्रशासन त्यांचं, काल पण त्यांच्याच लोकांना तुम्ही नेमकं कोणाच्या विरोधात करताय? तुमच्या हातात सगळे, आणि तुम्ही नाही थांबवू शकत आहे, आणि तुम्ही सामील होता आमच्यासोबत. म्हणजे किती हातबळ झालेत. म्हणजे ह्याच्यावरून कळतं की त्यांच्यामध्ये पण किती फूट आहे. काहीच कुठे काही ना विकास होतोय, ना पाणी मिळतंय, आणि वारंवार अत्याचार होत चालले. कोण काय घडतंय महाराष्ट्रात चांगलं मला सांगा. एवढं तरी करा की जल्लोष साजरा नका करू. पेढे वाटप, तुम्ही पेढे वाटताय का मुलीवर बलात्कार झाला आणि हत्या झाली? तुम्ही जल्लोष साजरा करताय, आणि ज्या पद्धतीत झाली, तिला दातखिळी बसलेली 3.5 वर्षाची ती चिमुकली. जे अजून कसली वाट पाहताय तुम्ही? अजून कसली वाट पाहताय? आम्ही पूर्णपणे विरोध आमचा नोंद केला या ठिकाणी, आणि आम्ही मागतोय मुख्यमंत्र्यांचा, गृहमंत्र्यांचा राजीनामा 100%. हे राजकारणाच्या पलीकडची गोष्ट आहे, आणि मी कृपा करून तुम्हाला विनंती करते की तुम्ही हे रेटून धरायला पाहिजे. आता विसरू नका
आणि का तुमचं माध्यम एवढा पॉवरफुल आहे लोकांपर्यंत जाण्यास, त्याचा ह्या मुलीसाठी आणि अनेक अशा मुली आहेत चिमुकल्या आहेत ज्यांच्यावर हे अत्याचार होतात पण उघडकीस येत नाही. त्यांना एकच माध्यमातून सपोर्ट मिळू शकतो आणि ते म्हणजे माध्यमांच्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून. काही मागं देशाचे गृहमंत्री शिंदे साहेब होते तेव्हापासून आपण पाहतो किंवा त्याच्या आधीपासून म्हणजे या घटना ज्या आहेत ते काही नवीन नाहीत. अशा वारंवार घटना आणि वेळोवेळी कायद्याचं रिव्हिजनही झालेलं आहे. कायदा तसा पाहिला तर पहिल्यासारखा राहिल्याने काटेकोर केलाय, वास्को जोडलाय त्याच्या जोडीला, पण तरी सुद्धा ही मानसिकता काही बदलत नाही. आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो की बदल लक्षात घेत नाही. हे सगळं तपास करण्यापुरतं पर्यंतचं काम पोलीस यंत्रणेचे किंवा शासनाचं असतं. त्याच्यानंतर पुढचा जो रोल सुरू होतो तो न्यायालयीन यंत्रणेचा. सोडलंय कुणी त्याला? पोलिसांनी सोडलं नाही. पोलिसांनी उभं करून कायद्याच्या दृष्टी संविधानाप्रमाणे न्यायालयापर्यंत केलं. न्यायालयाने कसा जामीन दिला? त्याच्यावरती 2-2, 3-3 गुन्हे चालू आहे ट्रायल अजून त्यांच्याच कोर्टामध्ये. जामीन न्यायालयानं कोणीच विचारत नाही. सामान्य माणूस विचारू शकत नाही, मीडिया विचारत नाही, काही बंधन आहेत म्हणून. आणि तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जिथं आवाज उठवायचा ते होऊ शकत नाही. ही मूळ दुखणं ही काय लक्षात येत नाही का आपल्याला? पोलिसांचं काम आहे ती केस वॉटर टाईट बनवणं. कारण का आज महिलांच्या बाजूनी खूप चांगले कायदे आहेत. निर्भयानंतर शक्ती असेल, तुम्ही ती केस किती वॉटर टाईट बनवली आहे. खरं तो बाहेर यायलाच नाही पाहिजे. तुम्ही का नाही पोलिसांचं काम आहे वॉटर टाईट बनवून न्यायालयात त्या पद्धतीत केस दाखल करण्याची. ते कितपत झालं नाही आहे मला सांगा. आज जसं मी म्हणाली, हे पॉक्सोच्या केसेस नातेवाईकांकडून घडल्या जातात म्हणून पोलीस स्टेशनपर्यंत जायला लोक घाबरतात. आणि खास करून महिला, जाऊ दे सोडा कोणाला त्याच्यात पडायचं आहे. कारण का पोलिसांकडून पाहिजे तेवढं सहकार्य मिळत नाही. या गुन्ह्यामध्ये तर केस सगळी कलम चांगली, फक्त न्यायालयातच जामीन मिळाले त्याला. पोलिसांनी दिलेलं नाही किंवा पोलीस सोडले. पोलिसांनी ती केस जास्त जी लावायची ती जोरात तिथे कोर्टासमोर मांडली पाहिजे. ती कलम लावली. त्यांचं म्हणणं तेच आहे पोलिसांचं की आम्ही सगळी कलम लावली, सगळं हे केलेलं आहे. तरी आता न्यायालयात सुटलं तर पोलिसही न्यायालयाविरुद्ध बोलू शकत नाही. तुम्ही नाही आम्ही नाही. न्यायालयाचं कुठेतरी आपण इथं न्याय यंत्रणेत दिलं होतं. मला बघा, पॉक्सो जर तुम्ही वाचली किंवा इतर महिलांच्या बाजूने जे कायदे आहेत ते एकदम स्ट्रिक्ट आहेत. खरं तर त्याला बेल पण नाही मिळायला पाहिजे. पण आता ती कोणत्या पद्धतीत त्यावेळेस ती प्रेझेंट झाली. आता ती पॉक्सोची केस होती का नाही त्याच्यावर पण शंका आहे. ती 18 वर्षाची मुलगी जी मागच्या वेळेस ती झाली पॉक्सोच्या अंतर्गत झाली का नाही ते आपल्याला अजून माहिती नाही आहे. आणि त्यांनी काय उत्तर दिलं, किरकोळ कारणासाठी मला आधी उचललं गेलं होतं. मग ते पण दिशाभूल होते ना. आणि ह्या केसमुळे ते उघडकीस आलं. अजून अशा किती लहान मुलींवर त्यांनी अत्याचार केला असेल. आणि म्हणून आता आपल्याला त्या मागच्या केसच्या डिटेलमध्ये पण जायला पाहिजे आणि एक्झॅक्टली बघायला पाहिजे की कुठे चूक झाली आणि कोणाकडनं चूक झाली. कारण का कोर्टाला आपण प्रश्न विचारू शकत नाही, पण कोर्टासमोर एक्झॅक्टली कोणत्या पद्धतीत ती केस गेली आणि पॉक्सो लागलाय का. बघा, आता सगळ्या गोष्टींवर दबाव आहे. आणि मग ते कोर्ट ज्युडिशरी असू देत, प्रेस असू देत, किंवा आपण डाऊट करत नाही आहोत पण दबाव तर सगळ्यांवर आहे ना. ठीक आहे. कायद्याचा कुठेतरी गैरवापर आरोप करतात कारण सोलापूरमधली घटना आहे. सलगरवस्ती परिसरामध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती आहे, त्याचं वय जवळपास 70-72च्या पुढे आहे. तर तो जो व्यक्ती आहे तो एका लहान मुलीला सातत्याने अश्लील हावभाव करतो, अश्लील पद्धतीने हे करतो. त्याच्या संदर्भात गुन्हा सुद्धा दाखल आहे, मात्र पोलीस त्याला अटक करू शकत नाही. हे दुर्दैव आहे. कुठेतरी यावर्षी पण भाष्य झालं पाहिजे किंवा यावर्षी आवाज उठवला गेला पाहिजे. 70 वर्षाच्या पुढे आहे म्हणून त्याला सोडून देणं कितपत योग्य नाही. माझी प्रेस कॉन्फरन्सच त्या संदर्भात आहे की पोलीस ॲक्शन घेत नाही आहेत. पोलीस आणि हे सगळे प्रशासन आणि शासनाची मिलीभगत आहे. तुम्ही अशा गोष्टीवर ॲक्शन घेत नाही आहात. मर्डर्स होत आहेत, तुम्ही ॲक्शन घेत नाही. 70 असू देत, 80 असू देत, पॉक्सो लागू होतो. कुठे का गुन्हा घेतला नाही आहे? असं कुठे असतं? आणि म्हणून पोलिसांची पूर्णपणे या ठिकाणी चूक आहे. सस्पेंड झाले पाहिजेत. कोण आहे ते अधिकारी ते बघितलं पाहिजे. पण कोलॅप्सच झाली आहे ना. कोण कुठे जाणार मला सांगा. कोण कुठे जाणार? आणि म्हणूनच आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय की जाणीव राहिली नाही. विकृत मानसिकता ही वरपासून खालपर्यंत एवढी विकृत मानसिकता, जसं अविनाशजी पण म्हणाले.
आणि विकृत मानसिकतेला तुम्ही वाव देणार असाल तर हे महाराष्ट्र नेमकं कुठे चाललं आहे? मग काय शाहू फुले आंबेडकर महाराज, जिजाऊ, सावित्रीबाई, रमाई काय काय कुठे नेऊन ठेवलंय तुम्ही या महाराष्ट्राला? हा प्रश्न निर्माण होतो. प्रशासनाला काही पडलं नाही आहे, मी तर आरोप करते. फक्त खिसे कसे भरायचे, भ्रष्टाचार कसा करायचा, आणि सत्ताधारी दबाव आणतात, त्या दबावाखाली विरोधी पक्षाचे जे लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे कसे दाखल, त्यांच्यावर मात्र गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होते. प्रशासन एकंदरीत शिरजोर झालंय असं वाटतं का? कारण तुम्ही सुद्धा पालिका आयुक्तांच्या विरोधात मोठी तक्रार केली, फार दिल्लीपर्यंत तक्रार केली, काही त्याच्यात दखल घेतली गेली नाही. निवडणुकीच्या काळात तुम्ही अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने वागलं त्याचं चित्रीकरण केलं, सगळ्यांपुढे मांडलं, त्याच्यावर दखल घेतली जात नाही. इव्हन जे सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत मांडलंय की सोलापुरात अवैध धंदे चालू आहेत, अमुक आहे. आता तुम्ही म्हणता गुन्हेगारी, म्हणजे तुमच्यावर ते भारी पडलेत का काय लोकप्रतिनिधींवर, अधिकारी असे बदलले? हे बघ, प्रशासनावर खूप मोठ्या प्रमाणात दबाव, सगळे अधिकारी भ्रष्ट असतात असं नाही आहे, पण दबाव एवढ्या मोठ्या प्रमाणात पडतोय की ते कॉम्प्रोमाइज झालेत. ते माझ्याशी अनेक अधिकारी फोनवर बोलतात की ताई आम्ही तरी काय करू. असं जर अधिकारी, जे आपण संविधानाची शपथ घेऊन जेव्हा तिथपर्यंत येतो आणि असं जर अधिकाऱ्यांवर एवढा मोठा दबाव होत असेल चुकीच्या गोष्टी करायला, तर आम्ही तर उलट अधिकाऱ्यांना सांगतोय की तुम्ही धाडस करा, ह्यांच्या विरोधात बोला, तुम्हाला आमचा सपोर्ट आहे, पण कोणी बोलायला तयार नाही आहे. पाठपुराव्यात कमी पडतात लोकप्रतिनिधी असं दिसतं. तक्रार केल्यानंतर त्याचा पुढे पाठपुरावा होत नाही. पाठपुरावा फोनवर काय बोलला की ते प्रकरण मागे. मी तुम्हाला सांगितलेलं कलेक्टरांची बदली व्हायच्या आधी 2 महिन्याआधी की त्यांची पहिली विकेट जाणार आहे. अतिशय चांगल्या व्यक्ती, अतिशय चांगले ऑफिसर, कॉन्शियन्शियस, बिहारचे आशीर्वादजी, वैतागलेले. आत्ताचे पण कलेक्टर अतिशय चांगले. अहो, कलेक्टर IPS IAS बनणं सोपी गोष्ट नाही आहे, किती कष्ट घ्यावे लागतात. आणि मग इथे येऊन बघतात की एक फोन येतो आणि मग तुम्हाला त्यांची कामं करावी लागतात. आणि कामं करा, पण लोकांची कामं न करता दुसरेच धंदे करावे लागतात हे ना. म्हणजे काय कुठे नेऊन ठेवलंय? काही तथ्य राहिले नाही आहेत, काही विचारसरणी राहिली नाही आहे, काही पॉलिसी काय मोरॅलिटी राहिली नाही आहे. जेव्हा जॉईन होतात अधिकारी तेव्हा एकदम सगळे कॉन्शियन्शियस असतात आणि मग हळूहळू एवढा दबाव निर्माण होतो. आणि हे शब्द तुम्हाला माहितीच आहे ना ताई कसं आहे ते. अधिकारी बदली करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींचं अस्त्र वापरतात आणि लोकप्रतिनिधी त्यांना मदत करतात. या साठलोट्यामुळे कायदा सुव्यवस्था 100% सगळं साठलोटच आहे. हे सगळं साठलोटं मिलीभगत असल्यामुळे लोकांनी काय करावं मला सांगा. लोकप्रतिनिधी तर एक आम्ही व्यवस्था आहोत संविधानाने दिलेली, आम्ही सेवक आहोत लोकांचे. सामान्य लोक काय करतायत ते आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकतो, आम्ही दबाव टाकू शकतो. पुढे काय? शेवटी सत्तेत ते आहेत, त्यांना जर जाणीव नसेल तर लोकांमधून आता तुम्हाला उद्रेक होताना दिसेलच. हे असं आपल्या इथे कधीच झालं नव्हतं. कारण का शेवटी ना आमचं काम असतं ना त्यांचं काम असतं, लोकांची कामं असतात. आम्ही प्रत्येक गोष्टी त्यांच्यासारखी कमिशन कट घेत नाही. आणि तुम्ही इथे म्हणजे एवढ्या खालच्या पातळीला आणून ठेवलंय राजकारण की तुम्ही लोकांची कामं थांबवता, मर्डर्स होऊ देता, तुम्ही मर्डर दिवसाधाडे होऊन देता, तुम्ही रेप होऊन देता, तुम्ही कारणीभूत आहात. कारण का तुम्ही अधिकारी आणि सत्ताधारी तुम्ही कारणीभूत आहात. कारण का तुम्ही हे करून देता. एकतर मानसिकता विकृत आहे आणि दुसरीकडे तुम्ही ॲक्शन घेत नाही. म्हणून तुम्ही सांगता करा, आम्ही तुम्हाला काही करणार नाही. असंच आता हीच वेळ आली आहे. फात्रीजी तुम्ही दिसत नाही आहात मला, पण आवाज येतो. आता विधानसभा चालू कुठे, जेव्हा होईल तेव्हा. पण आमची सगळ्यांचीच मागणी आहे. आणि ज्या पद्धतीत काल त्यांनी जल्लोष साजरा केला, पेढे वाटले, परवाच ही घटना झाली,
परवाच ही घटना झाली आणि तुम्ही हे करता, त्या घटनेचा उल्लेख नाही. अहो, तुम्ही म्हणाला असता की साजरा नका करू विजय, कारण का आमच्या महाराष्ट्रात एक चिमुकलीवर अशा पद्धतीत बलात्काराने हत्या झाली आहे, तर आम्ही तुम्हाला थोडं तरी मानलं असतं. इतकी तत्परता तुम्ही दाखवताय, तितकी तत्परता बाकीच्या आमदारांमध्ये दिसत नाही. ते दुर्दैव आहे. बाकीचे म्हणजे सत्ताधारीच आहेत. खास करून काँग्रेसच्या. नाही, काँग्रेसच्या वतीनेच आम्ही बोलत आहोत या ठिकाणी. पक्षाची एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळेजण यासाठी बोलत आहोत. आणि खास करून जे सोलापुरात घडत आहे, 4-5 मर्डर सोलापुरात घडलेत. ही या लहान मुलीचं बॅकग्राऊंड पण मी जास्त बोलू शकत नाही, पण आता तर सगळ्यांना माहिती आहे की ती सोलापूर शहरात राहायची, ती तिच्या आईवडिलांसोबत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.